पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आपण बघू शकाल ते म्हणजेच करत असताना वागेश्वर देसाईच्या संघाला दोघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। या मॅच मध्ये तुम्ही बघू शकाल 40+ क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष माजी सरपंच काटईचे एक यशस्वी उद्योजक आदरणीय श्री अर्जुनभाई पाटील यांना देखील या लढतीमध्ये ते नक्कीच आपल्याला काटईचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळतील। या मॅच मध्ये दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तिसरा दिवस या स्पर्धेचा तुमच्या समोर रंगत असताना आपण बघतोय जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आणि रेग्युलर आयोजित नगरसेविका चषक 2021 हे पर्व तुमच्या समोर। भीमचंद्र काळन आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण अंपायरच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे। भीमचंद्र काळन आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे। तरी पहिलीच मॅच तुमच्या समोर येते। शुभ सकाळ, गुड मॉर्निंग। टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय काटेईने आणि त्यांच्या विरोधात वागेश्वर देसाई तुम्हाला पाहायला मिळेल बॅटिंग करत असताना। जसं काळाचं पहिलं सत्र सुरू होईल ऐकूयात आपण पुन्हा एकदा या तिसऱ्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज मॅन फ्रॉम नारिवली एक ज्येष्ठ समालोचक 40+च्या माध्यमातून नेहमी ज्यांचं चांगलं समालोचन होतं ते जगदीश पाटील यांच्या आवाजातून ऐकू खेळाचं पहिलं सत्र। हॅलो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा करून या स्पर्धेची सुरुवात करतोय। पहिला सामना जय वागेश्वर देसाई बनाम जय दुर्गा माता काटेई। काटेई संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। फलंदाजीला इन्व्हाइट केलंय बलिराम पाटील आणि हनुमान पाटील। ही जोडी पहिलाच बॉल अतिशय चांगला होता। मिडल स्टंपला चेंडू पडला आणि थोडासा उचली घेत मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेला। सुंदर चेंडू पाहायला मिळतोय। पहिला फलंदाज पाहतोय सुनील चौधरी यांना पाहतोय। आत्ताचा बॉल पायामध्ये होता, फ्लाइट देतोय चेंडूला, चेंडू येतोय डीप मध्ये। पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचललं जातं मात्र तोपर्यंत पहा इथे वेगाने हनुमान पाटील यांनी मात्र एक धाव एकवटली आहे आणि एका धाबेने दोन धाबा एकवटल्या। दोन धाबेने मात्र स्वतःचं आणि संघाचं सुद्धा अकाउंट ओपन केलं जाते। दोन्ही या धावसंख्येवरती तर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतो आपल्याला। आज मात्र 8 संघ 40+ चे या स्पर्धेमध्ये
खेळताना पाहायला मिळतील. काल रेग्युलर संघ 8 पाहिले. आताचा बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. जसा चेंडू पडला तसा थोडासा खाली राहतो. आणि आणखीन एक डॉट बॉल सुनील चौधरी यांना पाहतोय. नेहमीच चांगली गोलंदाजी त्यांच्या मार्फत पाहायला मिळाली. मात्र आज सुद्धा तेच प्रात्यक्षिक मैदानावरती पाहायला मिळेल का? फुल टॉस क्रॉस द लाईन झाले. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. तर पहिल्या षटकात धाबा आल्या त्या 11 आणि दुसरे षटक पाहतोय मनोज पाटील यांना पाचारण केलं जाते. दुसरं षटक फेकण्यासाठी आज मात्र पहिला सामना काटे विपक्ष देसाई, दुसरा सामना आडिवली विपक्ष चोळेगाव, तिसरा सामना नवापाडा विपक्ष निळजे आणि चौथा सामना वाकळून विपक्ष संदप. अशा आज पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकत असताना बलिराम त्याचा बॉल जास्त फ्लाईट देत आहे. चेंडू जातो डीप मिड विकेटला. समोर क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र नकार या ठिकाणी दिला जातोय. हनुमान पाटील आणि स्ट्राईक वरती पाहतो. या प्रथमच स्ट्राईक वरती येत असताना
फलंदाज आहे, नेहमीच आक्रमकतेने फलंदाजी करतोय. मात्र पहिल्या षटकात सुद्धा तीच रणनीती त्याच्याकडून पाहायला मिळाली. यावेळेस क्लीन बॉल, यू मिस, आय डेफिनेटली हॅड. फलंदाज बाद होतोय आणि पहिला धक्का लागतोय तो वागेश्वर देसाई टीमला. तर पहिला धक्का लागला देसाई वागेश्वर टीमला. बळी पाटीलच्या रूपामध्ये वन डाऊनचा फलंदाज दिलीप पाटील. आताचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. चांगला चेंडू, मी म्हणेन चांगलं कमबॅक या ठिकाणी करत असताना मनीष पाटील यांना पाहतोय. दुसरं षटक घेऊन आल्यात आपल्या टीमच्या वतीने. यावेळेस लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू पंच वाईडची खूण करत असताना एक धाव अवांतर स्वरूपाने पाहा मिळतोय ते. यावेळेस फटका चांगला होता, मात्र पॉइंटच्या दिशेला झेल सुटला जातोय. कारण अतिशय चांगला फटका होता, वेगवान फटका खेळ आणि चेंडू मात्र थोडासा पुढ्यात पडला. क्षेत्ररक्षकाचे झेल सुटला जातो. एक धाव पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या बॉलवरती चौकार आल्यानंतर मात्र थोडंसं कमबॅक करत असताना आणि एकूण 2 षटकामध्ये धाबा आल्यात त्या 1-19. आयोजक आणि या स्पर्धेसाठी ज्यांचा नेहमीच फार मोठा सपोर्ट राहिला ते सन्माननीय बुधाजी शेठ वजे साहेबांचं आगमन होतं आहे. शुभ सकाळ, शिव सकाळ. साहेबांना विनंती असेल की आपण या मंचावरती आणि आसन ग्रहण करा, कारण स्पर्धा आपली आहे. स्पर्धा खूप मोठी आहे, 4 दिवस चालणारी ही स्पर्धा पाहायला मिळतो आहे. 24 संघ या स्पर्धेमध्ये 40+ आणि 8 संघ रेग्युलर संघांच्या काल आपण सामने पाहिले आणि त्याच्यातून मात्र राकेश मात्र प्रतिष्ठान सोनारपाडा संघ फायनल जिंकली आहे. उद्या मात्र प्राइज डिस्ट्रीब्युशन असेल तेव्हा मात्र तो संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर 2 षटकामध्ये 19 धाबा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 11 होत्या आणि त्याच्यानंतर पाहिलं तर 8 धाबा आल्या या दुसऱ्या षटकामध्ये. तर गोलंदाज तिसरा पाहतोय आपण काटई संघाच्या बाजूने निलेश पाटील चा वापर केला जातोय. काटई टीमच्या बाजूने पाहायला मिळतात. पहिला सामना या मैदानावरती आजच्या या तिसऱ्या दिवसामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय, कारण त्यांना सुद्धा माहीत आहे दिलीप एक मोठे फटके खेळणारा खेळाडू आहे. त्याच्या बॅटमधून नेहमीच मोठे मोठे फटके पाहायला मिळतात. असा दिलीप पाटील स्ट्राईकवरती, नॉन स्ट्राईक याला हनुमान पाटील.
या ठिकाणी पहिलाच बॉल पाहायला मिळतो आपल्याला, नो बॉल. यस, वेगाने फेकाचा होता मात्र हातातून जसा चेंडू सुटला तसा कीपरकडे गेला, फ्री हिट. यस, नो बॉल आहे. 1+1 2 धावा मिळतील. 21 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला. आणि कालसुद्धा काही असे सामने पाहायला मिळाले की पार्ट टाईम गोलंदाजांचा वापर केला आणि मात्र जास्त वाईट नोचे चेंडू फेकले. आणि खास करून जेव्हा आपण धावा चेस करतात तेव्हा मात्र याची आठवण होते. फुलटॉस बॉल, समोर क्षेत्ररक्षक आहेत, झेल टिपतील मात्र फ्री हिट आहे. तर निश्चित फ्री हिटचा बॉल होता. बऱ्याच वेळेला समजत नसतं असं चित्र. आणि या 2 धावा मिळाल्यात, कारण ना फलंदाजांच्या मनी राहिलं, ध्यानी राहिलं, ना क्षेत्ररक्षकाच्या ध्यानी राहिलं. त्याला सुद्धा वाटलं की आपण आता झेल पकडलाय मस्त, मात्र तो फ्री हिट होता. एकतीस धावा. 33 धावा लागल्यात 3 षटकामध्ये. तर पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या 11, दुसऱ्या षटकात 8 आल्या आणि तिसऱ्या षटकात 14 धावा पाहायला मिळाल्या. गोलंदाज पुन्हा एकदा सुनील चौधरी. आताचा बॉल या ठिकाणी पहा, कीपर बीट होतोय आणि चेंडू जातोय नॉनस्टॉप एनला निघून आणि आलाय तो बाईच्या स्वरूपामध्ये चौकार. पिचिंग झाला आणि त्याच्यावरती मात्र डॉट बॉल इथून पाहायला मिळतो आपल्याला. प्रयत्न चांगले करावे लागतील. अद्याप पाहिलं तर धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगला बॉल, अतिशय चांगला, आउटसाइड ऑफ स्टीमला पिचिंग होते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय तो जीतू. सुनील पुन्हा एकदा सज्ज होत असताना क्रॉस लाईन खेळायचं होतं. आणखीन एक चांगल्या चेंडूची सांगता पाहायला मिळतो. एकच धाव मिळाली आहे. एकूण जर धावा पाहिल्या तर 38 धावा, 38 रन्स ऑन बोर्ड.
चौथं षटक मार्गस्थ पाहायला मिळतं या षटकामध्ये पाहिलं तर सामनापूर्वी एकदा सुरू होते चौथं षटक प्रगतीपथावर असताना थोडासा सामना थांबवला होता. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली गोलंदाजी सुनीलला पाहतोय. लेफ्ट हँडर गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना या मैदानावरती यावेळेस अप ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या आणि हा पंचांचा इशारा येतोय चौकार. 4 धावा मिळाल्यात शेवटच्या या षटकार पाहायला मिळाला. एकूण 44 धावा 44 धावा धावपळकावरती झाल्यात. अद्याप एक षटकाचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक या ठिकाणी अर्जुनभाई पाटील यांना पाहतोय. स्लॉगिंगवरचे षटक घेऊन आल्यात. नेहमीच एखादं चांगलं षटक त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र आज सुद्धा आता तसंच कार्य पाहायला मिळेल का? कारण ज्यांच्या माध्यमातून पाहिलं तर या 40+ क्रिकेटची सुरुवात झाली. पहिलाच बॉल अतिशय चांगला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जागेवरून, मग तोपर्यंत मिळेल ती 1 धाव. यावेळेस चांगला अतिशय चांगला बॉल पाहायला मिळतोय. या ठिकाणी अपील होतं, मात्र कीपरने थोडीशी मिस्टेक त्या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. तर अंगण धाब्याचे मालक सन्माननीय सुखदेव शेठ यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना मी आयोजन कमिटीच्या वतीने आमंत्रित करतो व्यासपीठावर येण्यासाठी. आणि ते 2 धावा कंप्लीट केल्यात. दोन्ही धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळतंय. शेवटच्या षटकामध्ये ते
गरज असेल ती या देसाई टीमला चौकार षटकारांची. मात्र अर्जुनभाई फार चांगले गोलंदाज आहे. रेग्युलर सराव त्यांचा पाहायला मिळतो आपल्याला. प्रॅक्टिस नेहमीच असते त्यांची, त्यामुळे मैदानावरती नेहमीच ते फिट असतात आणि चांगली गोलंदाजी सुद्धा त्यांच्याकडून बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळाली आहे. आताचा बॉल या ठिकाणी थोडेसे पोच घेतले आणि चेंडूला फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. हाय अँड हँडसम षटकार. साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला, साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला, साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला, साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला. तर एकूण 53 धावा 50 कंप्लीट झाली आहे. वागेश्वर देसाई टीमची धावसंख्या पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा फुल टॉस आणि आता मात्र झेल टिपण्याची संधी आहे. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या हाताला चेंडू ब्रश करून सीमा पलीकडे जातोय. आणखीन एक दर्जेदार षटकार. तर 2 चेंडू 2 षटकार आले आहेत. ते मात्र राजेशसाठी संधी होती. झेल टिपण्याची थोडासा त्यांचा बॅलन्स गेला आणि त्यामुळे चेंडू बाहेर निघून जातोय. पुन्हा एकदा फुलटॉस होता. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव येते तर सहजरित्या पूर्ण केली जाईल. थ्रोपैकी येतोय तोपर्यंत ही दुसरी धाव. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज यस बाद होईल. एक फलंदाज बाद होते. शेवटच्या चेंडूवरती या 2 धावा मिळाल्या आणि एकूण टोटल जर धावसंख्या पाहिली 61 धावा. 65 धावेची गरज आहे. 61 धावा. चला ओमसाई आडिवली संघ आणि चोळेगाव संघ आपण टॉस त्यांनी हा पुढाकार घेतला तेव्हापासून मात्र या 40+ संघांना सुगीचे दिवस पाहायला मिळतात. आज दर आठवड्याला दर हप्त्याला एक दुसरी मोठी स्पर्धा 40+च्या माध्यमातून पाहायला मिळते, जेणेकरून हे संघ त्यामध्ये सहभाग होतात आणि त्यांचा व्यायाम रोज पाहायला मिळतोय आणि एक चांगला आनंद ते घेत असताना, कारण जे खेळाडू घर बसले होते त्यांना मात्र
खेळासाठी मैदानं नव्हती आणि संघामध्ये काही ठिकाणी एंट्री नव्हती आणि आत्ता मात्र त्यांना एक स्पेशलिस्टरित्या मैदानं मिळालीत खेळण्यासाठी. एक नवीन संघ तयार करण्यात आला आणि चांगली ही समिती काम करत असताना या समितीच्या मार्फत अर्जुनभाई पाटील असतील अध्यक्ष आणि त्याचबरोबर श्रीपतदादा म्हात्रे हे उपाध्यक्ष, बाळा बोराडे असतील खजिनदार आणि त्यांचे तमाम सहकारी यांची मात्र मदत घेऊन या स्पर्धा भरवल्या जातात. तर चला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं आपण देसाई संघाने 61 धाबा कुठल्यात 62 धाब्याचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तत्पूर्वी ओमसाई आडिवली संघाचा कॅप्टन आणि चोळेगाव संघाचा कॅप्टन टॉससाठी या. आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करतोय नाणेफेकीसाठी यायचं आहे. याच दरम्यान उपाध्यक्ष साहेब श्रीपतदादा म्हात्रे यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत. तर जाऊया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये जेथे मायक्रोफोनवरती येतील करण काळन. या पर्वामध्ये पहिली लढत तिसऱ्या दिवसामधली. विश ऑल द बेस्ट. पहिला चेंडू बॅक टू द बॉल, कॉट अँड बॉल. पहिल्या चेंडूवरती हा पहिला धक्का. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेला. पहिला धक्का पहिल्या चेंडूवरती लागला. षटकामध्ये गोलंदाज पाहायला मिळतात. डीजे मास्टर थोडासा व्हॉल्यूम द्या. बलिराम यांना आपण बघतोय पहिल्याच षटकामध्ये. पहिला धक्का बसलाय राजेश यांच्या स्वरूपात. दीपक आडे आता तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत मनोज पाटील. टॉससाठी अडुले आणि चोळेगावचे संघ नायक आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर काहीसा वळण घेत असताना चेंडू सरळ आपण बघितला तो एससी रक्षकांच्या हातामध्ये. खूप चांगली बॅटिंग केली पहिल्या षटकामध्ये. बॅटिंग करत असताना आपण बघितलं दिलीप यांना त्याने 29 धावसंख्येचं योगदान दिलं आणि आघाडीला बलिराम यांच्या बॅटमधून देखील 16 धावा आपण बघितल्या होत्या. ऑन साईडला वळवलाय गॅपमध्ये हा चेंडू ऑर्थोडॉक्स लॉंगला वेगाने त्या ठिकाणी हनुमान क्षेत्ररक्षक पोहोचले होते. सेकंड अटेम्प्टमध्ये देखील चेंडू अडवलाय आणि सहजरित्या 2 रन्स देखील कंप्लीट करत असताना गुड रनिंग दीपक आणि मनोज यांना आपण बघतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण हनुमान पाटील यांच्याकडून, कारण लॉंगॉनला ते तैनात होते त्या ठिकाणी धावत गेले होते वेगाने चेंडूवरती. फर्स्ट अटेम्प्टमध्ये चेंडू आतमध्ये त्यांनी ढकलून दिला. दुहेरी धावसंख्येने धावफलकाचा शिगणेशा होतो. लक्ष्य 62 धावसंख्येचं आहे. 15 आस्किंग रन रेट 12 तुम्हाला पाहायला मिळेल ते म्हणजेच 4-0. 5 षटकांचे दुसरं सत्र सध्या सुरू. आता ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. तटिया सर्कलच्या बाहेर लॉंगॉन आणि एक क्षेत्ररक्षक सरकत असताना तो म्हणजेच डीपमध्ये मिड विकेटच्या दरम्यान. मिड ऑफ आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर, आतमध्ये शॉर्ट कव्हर, पॉइंट आणि थर्ड मॅन. बॅकफुट लावून कट करतात. बाहेरची मोठी काढा घेऊन हा चेंडू थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इनफिल्डमध्ये वेगाने एक रन या ठिकाणी कंप्लीट करत असताना फलंदाज मनोज आणि आता दीपक असेल स्ट्रायकिंग एंडला. 3 धावा धावफलकावरती. लक्ष्य 62 ज्यामध्ये आपण बघतोय दोन्ही संघ जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे आणि त्यांच्या विरोधात वागेश्वर देसाईमध्ये पहिली लढत. पुढच्या लढतीमध्ये अडविले आणि चोळेगाव या 2 संघांना आपण बघू शकाल. दोन्ही टीमचा कॅप्टनला मी विनंती करेन नाणेफेकीसाठी आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आखू टप्प्याचा चेंडू बॅकफुट लावून टॅप करतात आणि बॉक्स स्टाईलचा हा फटका आपण बघितला. खूप चांगला फटका. फलंदाज
दीपक यांचा बॅटमधून बॅकफुटला येत असताना टॅप केलं चेंडूला, आपटलं अगदी. आपण बघितलं त्या ठिकाणी इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षण होतं. धावफलक एकेरी धावेने पुढे जात असताना 4 या आकड्यावरती 4 धावा. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर. चेंडू आता शिल्लक आहे तो अखेरचा या पहिल्या षटकामधला. स्टेप आउट झाले होते गॅप मध्ये, खूप चांगला फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह, एक्स्ट्रा कव्हरला शिरत हा चेंडू सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेर. दणदण करत 4 रन. दोन्ही टीमचा कॅप्टन अडविली आणि त्याचबरोबर सोळेगावचे संघनायक या पण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करण्यात येईल. आणि फलंदाजांसाठी एक सूचना आहे, आपण खेळपट्टीवरतून धावू नका. या आमच्या आयोजकांची सूचना आहे, खेळपट्टीच्या आपण बाजूने धावा, कारण उद्याच्या दिवसामध्ये देखील या ठिकाणी आम्हाला सामने कव्हर करायचे आहेत. विकेट थोडीशी खराब होती, त्या कारणास्तव आमच्या आयोजकांची विनंती आहे फलंदाजांना आपण खेळपट्टीच्या बाहेरून धावा. पहिल्या षटकामध्ये येत आहेत त्या धावा 8. अखेरच्या चेंडूवरती मनोज पाटील यांच्या बॅटमधून एक क्लासिकल कव्हर ड्राइव्ह आपण बघितला, जे सध्या आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय दीपक यांना. दीपक चौधरी सध्या स्ट्रायकिंग एंडला. पॉइंटला चेंडू एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट करण्यात येते. तरी द्वितीय लढत तुमच्या समोर येते अडवलीच्या विरोधात सोळेगाव मध्ये आणि नाणेफेकीचा कौल. अंगण धाब्याचे प्रोप्रायटर आदरणीय श्री सुखदेव शेठ यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करूयात. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल सध्या होईल. प्रथम फेरीमधील ही द्वितीय लढत सोळेगावच्या विरोधात अडवलीमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्पिन केला जाईल. अडवलीचे संघनायक त्या ठिकाणी आहेत आणि दुसऱ्या बाजूला चोळेगाव 40+ कॉइन स्पिन केला आणि हा नाणेफेकीचा कौल लागतोय तो अडवलीचे कॅप्टनने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. पुढची लढत तुमच्या समोर असेल. जेव्हा आपण मैदानाच्या दिशेने त्या ठिकाणी चौकार आलाय, अखेर येतो लागोपाठचा दुसरा चौकार. मनोज पाटील यांच्या बॅटमधून आक्रमणाला सुरुवात करतात. आता संघनायक किशन सध्या पाहायला मिळतात या षटकामध्ये. पिच होता, बॅक टू दी बॉलर, कॅच सुटतायत त्या ठिकाणी. कॉटन बॉलची संधी होती, डायरेक्ट हिट 9 सेकंडला नक्कीच झालं, परंतु मनोज पाटील त्या ठिकाणी सुरक्षितरित्या पोहोचले होते बॅट ग्राउंडिंग करत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडला. एक सोपा झेल होता, परंतु फॉलो थ्रो मध्ये ज्या क्षणाला गोलंदाजाला आपला शरीराचा समतोल राखावा लागतो, थांबावं लागतं, फ्रंट लेगला पूर्णपणे त्यांचं बॅलन्स असतं, ते बॅलन्स त्या ठिकाणी पूर्णपणे करत असताना कॅच ड्रॉप झाली. जीवदान फलंदाज मनोज पाटील यांना एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे 14 या आकड्यावरती. 12.40चा आस्किंग रन रेट आहे. 62चं लक्ष या मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये आला तर फक्त 8. एक गडी नक्कीच बाद झाला आणि पॉवर प्लेचे दुसरं षटक ज्यामध्ये आतापर्यंत 6 धावा येत आहेत. फुल टॉस होता, आउटसाइड एज घेतल्या थर्ड मध्ये. हा चेंडू डायरेक्ट हिट त्या ठिकाणी बॅकअप नव्हतं, त्या कारणास्तव चेंडू त्याने हातामध्ये ठेवला. क्षेत्ररक्षक तेच सांगतात गोलंदाजाला की तुम्ही बॅकअपला येणं गरजेचं होतं, त्यानंतर मी इथून नक्कीच डायरेक्ट हिट केलं असतं, परंतु ते हुकलं. त्यांनी चेंडू हातामध्ये ठेवला. धावसंख्या पुढे जात असताना 15 वरती 15 रन्स. मनोज पाटील फुलर लेंथ होता, बॅकफुटला गेले आडव्या बॅटने. हा चेंडू आपण बघितला, खेळण्याचा प्रयत्न फसलाय. मनोज पाटील यांच्याकडून अपेक्षा आहे जास्तीत जास्त दुर्गांतमा क्रिकेट संघ काटईला, कारण त्यांच्या बॅटमधून आपण 2 चौकार आतापर्यंत बघितलेत आणि 15 ही धावसंख्या आतापर्यंत. अखेरचा चेंडू या दुसऱ्या षटकामधला. फुल टॉस आहे, मिस टायमिंग, मिड ऑफला पडतो. नोमॅन्स लँड मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक हनुमान पाटील वेगाने भरपूर, खूप चांगलं क्षेत्ररक्षण.
40 वर्षाच्या वरतील सर्व खेळाडू 40+ माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी युवा खेळाडूला लाजवेल असं क्षेत्ररक्षण या अगोदर देखील हनुमान पाटील यांच्याकडून झालं आणि आता देखील आपण बघितलं तर लॉंग ऑफवरून खूप वेगाने ते धावत आले होते चेंडूवरती. एका धावेवरती समाधान या दोन्ही फलंदाजांना मानावं लागलं. अखेर 2 षटकांचा खेळ संपला आणि पॉवर प्लेच्या या दोन्ही षटकांमध्ये धावफलक आपण बघितलं. पहिल्यामध्ये 8 आणि दुसऱ्यामध्ये देखील 8. करंट रन रेट 8च्या धावगती धावफलक जाऊन पोहोचले ते 16 या आकड्यावरती. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आस्किंग रन रेट वाढत असताना आता चेंडू शिल्लक आहेत 18. 62चं टार्गेट आहे आणि आता गरज आहे ती म्हणजेच 46 धावसंख्येची या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना जयदुर्ग माता क्रिकेट संघ काटईला. अडोली आणि सोळगाव मध्ये पुढची लढत तुमच्या समोर असेल. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर अडोलीच्या कॅप्टनचा फिल्डिंग करण्याचा निर्णय आज आपण बघू शकाल ते म्हणजेच 8 संघ 40+ माध्यमातून. कल्याण डोंबिवलीचं 40+ क्रिकेट इतकं प्रगतशील खूप कमी वेळामध्ये होण्याचं कारण सन्माननीय अध्यक्ष 40+ क्रिकेट ग्रामीण असोसिएशन आदरणीय श्री अर्जुनभाई पाटील यांचं खूप मार्गदर्शन आणि तितकीच मेहनत देखील आहे. त्यांची संपूर्ण टीम ज्या पद्धतीनं जगदीश सरांनी सांगितलं, श्रीपतजी म्हात्रे असतील, त्याचबरोबर बाळा बोराडे असतील, आता परिश्रम आहे सर्वांचे. त्याचबरोबर सर्व संघ देखील कॉपरेट करतात. मग कोणताही डिसिजन होतो तो डिसिजन देखील इम्प्लिमेंट अंमलात लगेचच आणला जातो. शिस्तबद्ध असं क्रिकेट नक्कीच तुम्हाला 40+च्या माध्यमातून पाहायला मिळतं. वा पिच ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर इन स्विंगर होता. आतमध्ये येणारा चेंडू आपण बघितला, काहीसा खाली देखील राहिला आणि हेच कारण फलंदाज बीट होत आहेत. पहिला चेंडू निर्धाव बळीराम ज्यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या आणि एक महत्त्वपूर्ण गडी बाद केला होता. तो बळीराम पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये स्टेप आउट झाले. उडवला हॅम्बट करत असताना मिस्टामिंग हा फटका क्षेत्ररक्षक दूर वाढवून वेगाने धावत आले, परंतु कॅच ड्रॉप. जजमेंट चुकलं त्या ठिकाणी त्यांचं आणि पुन्हा एकदा ही जीवनदान आपण बघतोय फलंदाज मनोज पाटीलला. दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं ते 18 या आकड्यावरती. 18 रन्स 18 धावा धावफलकावरती. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. लक्ष 62चं 62 धावसंख्येचं क्षेत्ररक्षणामध्ये लगेचच परिवर्तन करत असताना वागेश्वर देसाई एक ताकदवान संघ ज्यामध्ये आपण बॅटिंग करत असताना आघाडीला हनुमान, बळीराम असतील, दिलीप, जितू यांना बघितलं. टॉप ऑर्डर खूप चांगली खेळली देसाईची. प्रत्युत्तर देण्या गरजेचा आडवा बॅटने सरळला चेंडूचा मिड विकेटला टप्पा पडल्यानंतर सीमारेषा बाहेर. हा चौकार. गुरुवार आपण बघतोय आणि साईबाबांचा वार. इरादे रोज बनते रोज बिघडते, शिर्डी वही जाते जिने साई बाबा बुलाते. धावसंख्या सध्या पाहायला मिळते 22. बळीराम वरती आक्रमण. मनोज पाटीलचं चौकाराने धावफलक 22 वरती जाऊन पोहोचले. 40 रिक्वायर्ड 40 धावसंख्येची अजूनही गरज. आणखी एकदा आता उचलला पुलचा पॉवरफुल फटका. सक्सेसफुल होतोय. वंडरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल षटकार. पण आता पाहायला मिळतं प्रति हल्ला पाहायला मिळतोय. ज्या फलंदाजाने अगोदर 2 चौकार देखील ठोकले होते, आता देखील 1 चौकार आणि 1 षटकार तो ठोकतोय. चेंडूची मागणी करण्यात येते. चेंडू आपण द्यायचा आहे या स्पर्धेचा नियम. 2 षटकां अगोदर चेंडू हरवला फुटला भिजला तर चेंडू नवीन देण्यात येईल आणि 2 षटकांनंतर चेंडू हरवला फुटला भिजला तर चेंडू मात्र जुना देण्यात येईल. आणि इथे आपण बघतो 28 वरती जाऊन पोहोचलाय हा बॅटिंग करणारा जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई. चेंडू शिल्लक आहे त्या मॅच मधले अजूनही आपण बघू शकाल तर 14 आणि 14 चेंडूंमध्ये आता गरज आहे 34 धावसंख्येची. 34 रिक्वायर्ड रिमेनिंग 14. 14 चेंडू 34 धावा हे समीकरण. मी अगोदरच म्हटलं मनोज पाटील एक स्लॉगर आहे काटई संघाचा आणि त्याच्याकडून जास्तीत जास्त
अपेक्षा आहेत या काटेई संघाला आणि त्या अपेक्षा सध्या पूर्ण करत असताना हा फलंदाज बळीराम वरती जो खऱ्या अर्थानं स्ट्रेंथ आहे या देसाई संघाची गोलंदाजी मधली, त्याच गोलंदाजावरती सध्या आहे आक्रमण मनोज पाटील नावाचं जे काटेई संघाकडून. धावसंख्या जाऊन पोहोचली 28 वरती. 14 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि या 14 चेंडूंमध्ये आता 34 धावसंख्येचं समीकरण. अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये भीमचंद्र काळन मॅन फ्रॉम हेदूटने आणि दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेगला दत्ता मात्रे मॅन फ्रॉम मानपाडा हे दोन ऑफिशियल्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत या मॅच मध्ये. बळीराम पुन्हा एकदा तयार कॉमेंट्री बॉक्स एंड कडून वापीच्या डाऊन साईडला बॅटवरती मिडल नव्हता, फटका अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये चाललाय. हनुमान पाटील वेगाने चेंडूवरती, थोडस फंबल झाला त्या ठिकाणी आणि लगेचच आपण बघतोय सेकंड अटेम्प्ट मध्ये पुन्हा एकदा ते चेंडूला उचलतायत. धावफलक जाऊन पोहोचलं दुहेरी अंकाने 30 या आकड्यावरती. 32 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 13. 32 रिक्वायर्ड रिमेनिंग 13 चेंडू 32. हे समीकरण या मॅच मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. एक्स्ट्रा कव्हर सध्या जात असताना आपण बघू शकाल शॉर्ट कव्हर मध्ये डीप मध्ये स्वीपर कव्हर येत असताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मिड विकेट आणि लॉंग ऑनला बळीराम. फुलर लेंथ होता, थोडासा पॉज घेतला, बॅकलिप घेतली, ड्राईव्ह करतायत गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हर कडून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती उचलला चेंडू तोपर्यंत सहजरित्या 2 धावा. ओव्हर थ्रो झाला, आणखी एक धावेचा प्रयत्न होतो आणि ती धाव देखील या ठिकाणी होते पूर्ण. बाय टू गेट 1 फ्री. चुकी झाली, त्या चुकीचं रूपांतर या अजून एका धावेमध्ये. अखेर 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. बॅटिंग करत असताना धावसंख्या पाहायला मिळते ती 33 या आकड्यावरती. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि या 12 चेंडूंमध्ये 29 धावसंख्येची आता गरज आहे. जे वागेश्वर देसाईच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेला, त्यामध्ये मनोज पाटीलचं खूप चांगलं योगदान. आतापर्यंत 3 चौकार त्याने ठोकलेत. एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला, तो थक ठोकून खेळतोय. अवघ्या आपण बघितलं त्याच्या बॅटमधून 19 चेंडूंमध्ये 14 चेंडूंमध्ये आल्या 30 धावा आणि दुसऱ्या बाजूला 3 चेंडूंचा सामना करत असताना या डावाला पुढे नेतोय मनोज यांच्या सोबतीला दीपक. त्याच्या बॅटमधून देखील 3 धावा पाहायला मिळतात. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि आता गरज 29 धावसंख्येची. हा सामना अजूनही बॅलन्स आहे. ड्रीम्स ब्रेकर मैदानाच्या आतमध्ये घेऊयात आपण एक छोटीशी विश्रांती. जाऊयात आता डीजे मास्टरकडे आणि ऐकू एक सुमधुर संगीत. लहानपणाचे सवंगडे अखेरच्या श्वासापर्यंत अगदी मराठ्यांच्या भगव्यासाठी ते लढले. गडाला पण सिंह गेला. तानाजी मालुसरे आणि तानाजी चित्रपट गतवर्षी बॉक्स ऑफिसवरती खूप चांगला गल्ला या चित्रपटाने देखील गेला. स्वराज्यासाठी खूप चांगलं योगदान तानाजी मालुसरे यांचं. त्यांचे संगीत या चित्रपटातील आपण ऐकलं. धावसंख्या सध्या 33 वरती. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 12 चेंडूंमध्ये 29 धावसंख्येची या मॅच मध्ये गरज जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेला. खूप चांगली बॅटिंग सध्या करत असताना मनोज पाटील आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 14 चेंडूंचा त्यांनी सामना केला आणि खेळतायत 30 या आकड्यावरती. इंडिव्हिज्युअली त्यांची धावसंख्या. दुसऱ्या बाजूला दीपक 3 चेंडूंचा सामना करत असताना 3 धावा त्यांच्या बॅटमधून पार्टनरशिप बिल्टअप करत असताना. कारण पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का लागला होता काटेई संघाला. त्यानंतर त्या धक्क्यामधून सावरत असताना दोन्ही फलंदाज या डावाला या 17ला पुढे नेत असताना धावसंख्येला काटेईचा त्यांनी नेऊन ठेवलं 33 वरती. 4थं षटक. 12 चेंडू 29ची गरज असताना आलाय बॉलिंगसाठी गोलंदाज बारक्या.
लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. बॅक फूट लावून कट करण्याचा प्रयत्न आणि सरळ हा चेंडू पहिलाच यस्टनचा वेध घेतोय. मनोज पाटीलची ही मोठी विकेट कॅरी करत असताना गोलंदाज बारक्या. दुसरा धक्का 33 वरती. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेला. आपण बघितलं त्यांना पहिल्याच चेंडूवरती यश संपादन करत असताना मनोज पाटील कुठेतरी हावी होत होता. आता देसाई संघावरती त्यांना माघारी परतवलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला सोमनाथ पाटील. संख्या 33 वरती स्थगित. टॉस केला होता, उडवला हवेमध्ये. हनुमान पाटील त्या ठिकाणी थांबले. टप्पा पडला त्यांच्या सेकंड बाउन्स वरती. फील्ड करताय चेंडूला. फेक होईल तोपर्यंत सहजरित्या 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते 35 वरती. 27 धावसंख्येची आता गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 10. तर गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातोय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी जावं लागेल आता आमच्या थर्ड अंपायरला. रणजित ठाणगे सध्या मैदानाच्या आतमध्ये जात असताना अंपायरच्या भूमिकेमध्ये सध्या रणजित ठाणगे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये गोलंदाज बारक्या यांच्यावरती आक्षेप घेतला जातोय शैलीवरती त्यांच्या. आणि त्रुटी आढळल्या तर या गोलंदाजाला बाद करण्यात येईल. बारक्या पुन्हा एकदा तयार होतात बॉलिंग मार्कवरती. धावसंख्या सध्या स्थगित आहे 35 या आकड्यावरती. ऑन साइडला वळवला. गॅप मध्ये चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. दिलीप आले होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. टप्पा घेतल्यानंतर चेंडू सीमारेषा पार. 4 धावांकरिता चौकार. संगीत आपण ऐकलं. कल्याण ग्रामीणचे लोकप्रिय आमदार. कल्याण ग्रामीणचे नव्हे तर सर्व महाराष्ट्राचे हे लाडके आमदार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमोदजी रतन पाटील. अर्थातच सर्वांचे लाडके राजू दादा. याच काटे गावाचे सुपुत्र ते देखील आहेत. आणि काटेही संघ त्यांचा खेळतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 39 वरती गरज आता आहे ती या मॅच मध्ये. 23 धावसंख्येची अजूनही चेंडू शिल्लक आहे ते आता 9 चेंडू. वॉपिच ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. अपील होत असताना येस इट इज आउट. यस त्यांच्या पाठीमागे श्रीरक्षकाची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने पार पाडत असताना आपण बघितलं ते म्हणजे जितू यांना. आणि ते यष्टीची बाद होत आहेत. आणखी एक धक्का लागतो. धक्का क्रमांक 3. बारक्या या षटकामध्ये किमिया करतात. 2 गडी आतापर्यंत ते बाद करतात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शफलून ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू टर्न झाला आणि सरळ रक्षकाच्या हातामध्ये. कम बॅक करणारे चेंडू सध्या आदळले जातात. एक चौकार आपण नक्कीच बघितला. त्या फलंदाजाला देखील त्यांनी माघारी परतवलं. आणि आता देखील चेंडू निर्धाव. 7 चेंडू शिल्लक. गरज 23 धावसंख्येची.
ऑफ स्टंपच्या बाहेर होता चेंडू आणि सरळ निघून जातोय तो, म्हणजेच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बारक्या यांनी खूप चांगलं षटक हाताळलं यामध्ये. 2 गडी बाद केल्याने अवघ्या त्यांनी धावा खर्च केल्या त्या 6. हे अंतर आता 6 चेंडू आणि या मॅच मध्ये गरज आहे ती 23 धावसंख्येची. वागेश्वर देसाईस अगेन्स्ट जयदुर्ग आमदार क्रिकेट संघ काटेईला. सहा चेंडू आणि गरज ह्या मॅच मध्ये 23 धावसंख्येची. आता बॅटिंग करत असताना जयदुर्ग माता क्रिकेट संघ काटेला. मनोज पाटील जेव्हा मैदानाच्या आतमध्ये होते कुठेतरी समीकरण सोपं वाटत होते किंवा आता हा सामना देसाईच्या बाजूने वळणार असं वाटत होतं, परंतु ते बाद झाले. आणि त्यानंतर बारक्यांचं षटक जर आपण बघितलं ज्यामध्ये फक्त 6 धावा या मॅचला कलाटणी देणारं षटक त्यांनी हाताळलं आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट देखील त्याने मिळवल्यात. आघाडीचा फलंदाज दीपक अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या हातामध्ये आता भवितव्य खऱ्या अर्थानं असेल ह्या काटाई संघाचं. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. या 6 चेंडूंमध्ये 23 धावसंख्येची गरज. बॉलिंग मार्कवरती आलाय गोलंदाज निर्णायक षटकामध्ये गजानन. पहिला चेंडू घेऊन 6 चेंडू 23. दीपक साठी ऑन साइडला पहिला चेंडू तर उडवला. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, टप्पा घेतला आणि हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती आघात आता नक्कीच करतायत. चौका ठोकलाय. समीकरण अजून 19 धावसंख्येची गरज आणि आता चेंडू शिल्लक आहेत ते 5. पण आवडतं पण आम्हाला आमच्या बाप्पाचं आगमन आवडतं. क्षेत्ररक्षक सध्या आहेत लॉंग ऑन मिड विकेट आणि डीप मध्ये स्क्वेअर लेगला. त्यानंतर आपण बघतोय स्वीपर कव्हर आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षणाचं जाळ. 5 चेंडू 19. बॅकफुट लावून कट करतात एक्स्ट्रा कव्हर मध्ये. बारक्या नॉसा केला फेकी. रनआउटची संधी आणि फलंदाज दीपक यांनी क्रीज सोडली आणि ते आता माघारी परततील आणि आता हे समीकरण 4 चेंडू 19 धावसंख्येची गरज. माघारी परतले. चेंडू शिल्लक 4 चेंडूंमध्ये 19 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला रमेश यांना आपण बघतोय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आला नवीन फलंदाज तो म्हणजे तकदीर. तकदीर आलाय 6व्या क्रमांकावरती. कशा पद्धतीने तकदीर बदलेल काटेही संघाचं हे आपल्याला आता पाहावं लागेल. 4 चेंडू 19. गजानन पुन्हा एकदा तयार होता क्षेत्ररक्षणामध्ये. पुन्हा एकदा परिवर्तन. मिड ऑफ वरून जात असताना बारक्या पाटील सध्या तुम्हाला पाहायला मिळतील ते एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान. ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक तयार होत आहेत. गजानन उडवला ऑन साइडला हवेमध्ये तर हा चेंडू आहे ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हाताचा पिसारा बोलून कॅच त्याने घेतला. आणखी एक धक्का बसेल. चेंडू शिल्लक आता 3 आणि या 3 चेंडूंमध्ये गरज 19 धावसंख्येची. त्यात शिवाजी 7व्या क्रमांकावरती आणि स्ट्रायकिंग एंडला आहेत ते आता तकदीर.
3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 चेंडू 19 हे समीकरण या मॅच मध्ये तयार होत असताना आता हा गोलंदाज गजानन वापिच ऑन साइडला वळवलाय. सरळ हा चेंडू जातोय मिड विकेटच्या वरतून. पिकअप शॉट पाहायला मिळाला. षटकार तर ठोकलाय. 2 चेंडू आणि आता गरज 13 धावसंख्येची. चेसिंग हा देखील या स्पर्धेचा नियम आहे, सो हे लक्षात असू द्या. धावा तुम्हाला पूर्णपणे चेस कराव्या लागतील. 2 षटकार आणि त्या सोबतीला आता एका 1 रनची गरज असेल. 13 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक 2. पुन्हा एकदा हॅमट केला हवेमध्ये तर हा फटका नक्कीच आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलाय. चेंडू अडवलं त्याने आतमध्ये. फेक आता करतायत तोपर्यंत सहजरित्या आपण बघितल्या त्या म्हणजेच 2 धावा. खूप चांगला फटका पाहायला मिळाला तकदीर यांच्या बॅटमधून. हे 2 फटके आपण बघितले. 1 चेंडू आणि गरज. 1 चेंडू 11 धावसंख्येची गरज. ऑन साइडला चेंडू पाठीमागे चालला आणि मॅच इथे फिनिश होते. खूप चांगला संघर्ष केला खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना मी तर म्हणेन दीपक चौधरी आणि मनोज पाटील यांनी. आणि अखेर हा फलंदाज तकदीरने देखील एक षटकार ठोकला. परंतु मॅच इथे गमवावी लागते चतुर्गामाता क्रिकेट संघ काटईला. मी विनंती करेन माझी सरपंच काटईचे एक यशस्वी उद्योजक आणि त्याचबरोबर 40+ ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांनी आपण आमच्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक या स्पर्धेमध्ये स्वागत.